रोज सकाळी एक मूठ गुळ फुटाणे खाल्ल्याने काय होते? गुळ फुटाण्याचे 15 जबरदस्त फायदे. नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात असणारा साधा गुळ आणि फुटाणे आपल्या आरोग्यासाठी किती मोठं वरदान ठरू शकतात याचा विचार तुम्ही कधी केलाय का? पूर्वीच्या काळी प्रवासात किंवा संध्याकाळी नाश्त्याला चहा बिस्किटांऐवजी गुळ फुटाणे खाण्याची पद्धत होती. पण मी जर तुम्हाला म्हटलं की दररोज सकाळी फक्त एक मूठ भाजलेले फुटाणे आणि छोटासा गुळाचा खडा खाल्ला तर डोक्याच्या केसांपासूनच ते पायांच्या नखांपर्यंत शरीरात चमत्कारिक बदल दिसू लागतील. आयुर्वेद सांगतो की फुटाणे शरीरातील अतिरिक्त कफ आणि मेद म्हणजेच चरबी कमी करतात, तर गूळ शरीराला भरपूर ऊर्जा देऊन वातदोष शांत ठेवतो. मित्रांनो, हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरातील त्रिदोषांचे उत्तम संतुलन राखले जाते आणि शरीराला खरी ताकद मिळते. गुळ फुटाण्यांमध्ये निसर्गतःच उच्च दर्जाचे प्रोटीन, नॅचरल आयर्न, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्सचा मोठा खजिना भरलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या साध्या उपायांमध्ये अनेक मोठे आजार दूर ठेवण्याची ताकद आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उपाशी पोटी गुळ फुटाणे खाण्याचे 15 जबरदस्त फायदे, ते कधी, कसे व किती प्रमाणात खावे आणि कोणी खाऊ नयेत हे अगदी सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत. माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. नंबर 1, पचनक्रिया मजबूत आणि ॲसिडिटीपासून सुटका. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात ॲसिडिटी, अपचन, पोट फुगणे किंवा गॅस होणे या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. फुटाण्यांमध्ये उच्च दर्जाचे फायबर असते, जे आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवून पोट स्वच्छ करायला मदत करते. गूळ खाल्ल्याने पोटातील पाचक रस सक्रिय होतात. रोज सकाळी हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पोटासाठी कोणतीही गोळी खाण्यापेक्षा हा घरगुती उपाय कित्येक पटीने उत्तम ठरतो. नंबर 2, रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया आणि अशक्तपणा कायमचा दूर. गुळ फुटाणे नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळी वेगाने वाढते. महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याची समस्या खूप जास्त दिसते. थोडं जरी काम केलं तरी लगेच धाप लागणे, चक्कर येणे किंवा सतत थकवा जाणवणे ही याची मुख्य लक्षणे असतात. गुळामध्ये नैसर्गिक लोह भरपूर असते आणि फुटाण्यात उत्तम प्रोटीन असते. हे दोन्ही घटक एकत्र आल्यामुळे रक्तात नवीन लाल पेशींची निर्मिती वेगाने होते आणि ॲनिमियाचा त्रास मुळापासून नाहीसा होतो. नंबर 3, हाडे आणि सांधेदुखीवर आराम. वाढत्या वयानुसार सांधे दुखणे, उठताना बसताना कटकट आवाज येणे किंवा हाडे कमजोर होण्याची तक्रार असते. गूळ आणि फुटाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. नियमित सेवनाने हाडांची घनता वाढते आणि गुडघेदुखी किंवा सांधेदुखीपासून मोठा दिलासा मिळतो. नंबर 4, वजन नियंत्रण आणि नॅचरल फॅट बर्निंग. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण रोज सकाळी उपाशी पोटी गुळ फुटाणे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहायला खूप मदत होते. हे खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम एकदम फास्ट होते. आपण जे खातो त्याचं चरबीत रूपांतर न होता ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. फुटाण्यातील प्रोटीनमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे अवेळी लागणारी भूक आणि जंक फूड खाण्याची सवय आपोआप थांबते. नंबर 5, मेंदूची ताकद वाढून विसराळूपणा दूर होतो. तल्लख बुद्धीसाठी. फुटाण्यांमध्ये विटॅमिन B6 मुबलक प्रमाणात आढळते. हे जीवनसत्व मेंदूच्या नसांना ॲक्टिव्ह ठेवते आणि न्यूरोट्रान्समीटरचे कार्य सुरळीत चालते. यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, एकाग्रता वाढते आणि वाचलेली गोष्ट पटकन डोक्यात बसते. म्हणूनच अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आणि विचारपूर्वक काम करणाऱ्यांसाठी हा एक सर्वोत्तम खुराक आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मला सांगा, तुम्ही रोज सकाळी नाश्त्याला काय खाता आणि तुमच्या घरात गुळ फुटाणे खाण्याची सवय आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नंबर 6, केस गळती थांबवून केस मजबूत होतात. केस मुळापासून मजबूत राहण्यासाठी प्रोटीन आणि आयर्न या दोन्हींची अत्यंत गरज असते.
गुळ फुटाण्याच्या नियमित सेवनाने टाळूतील रक्तप्रवाह सुधारतो, केसांची मुळे घट्ट होतात आणि केस गळणे किंवा अकाली पांढरे होणे कमी होते. नंबर 7. हृदयाचे रक्षण आणि ब्लड प्रेशर नियंत्रण. गुळात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते, जे शरीरातील रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर संतुलित ठेवायला मदत करते. तसेच फुटाण्यातील फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचत नाही आणि हृदयावरचा ताण कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते. नंबर 8. लिव्हर डिटॉक्स आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो. लिव्हर हे आपल्या शरीरातील कचरा बाहेर टाकणारे मुख्य अवयव आहे. आपण दिवसभरात जे काही तेलकट किंवा जंक फूड खातो त्याचा ताण लिव्हरवर येतो. गूळ शरीरासाठी नॅचरल क्लिन्झर म्हणून काम करते. रक्तातील विषारी घटक बाहेर पडल्यामुळे रक्त शुद्ध होते. परिणामी चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड आणि डाग कमी होऊन त्वचेवर एक सुंदर नैसर्गिक ग्लो येतो. नंबर 9. स्नायू बळकट होणे म्हणजेच ताकद आणि स्टॅमिना. दिवसभर धावपळ करणाऱ्यांसाठी किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी गुळ फुटाणे म्हणजे एक नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहे. यातील प्रोटीन स्नायूंना मसल्स बळकटी देते आणि गुळातील नैसर्गिक साखर शरीराला लगेच ॲक्टिव्ह करते. त्यामुळे दिवसभर अंगदुखी किंवा अशक्तपणा जाणवत नाही. नंबर 10. अनिद्रा, झोप न येणे आणि डोकेदुखीवर आराम. गुळ फुटाण्यात मॅग्नेशियम मुबलक असते, जे मेंदूंच्या नसांमधील ताण कमी करून शरीराला रिलॅक्स करते. रात्री शांत झोप न लागणे किंवा मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय ठरतो. नंबर 11. रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते. गूळ आणि फुटाण्यात भरपूर प्रमाणात झिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे वारंवार होणारी सर्दी, खोकला किंवा वातावरणातील बदलांमुळे येणारा ताप यांसारख्या संसर्गांपासून शरीराचा उत्तम बचाव होतो. नंबर 12. थायरॉईड आणि हार्मोनचे संतुलन. महिलांमध्ये हार्मोनच्या असंतुलनामुळे वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे असा त्रास होतो. फुटाण्यातील फायटोन्यूट्रियंट्स आणि गुळातील खनिजे शरीरातील हार्मोनची पातळी संतुलित राखण्यास मदत करतात, ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालते. नंबर 13. दात किडण्यापासून संरक्षण आणि हिरड्यांची पकड मजबूत. आपल्या तोंडात आणि दातांवर घाण साचल्याने दात किडणे, हिरड्यांमधून रक्त येणे किंवा तोंडाचा वास येणे अशा तक्रारी सुरू होतात. फुटाण्यातील फॉस्फरस दातांचे इनामल मजबूत ठेवते. रोज गुळ फुटाणे चावून खाल्ल्याने तोंडात लाळीची निर्मिती वाढून दुर्गंधी नाहीशी होते आणि हिरड्या घट्ट होतात. नंबर 14. मानसिक ताण आणि नैराश्य म्हणजेच डिप्रेशन दूर. कामाच्या ताणामुळे बऱ्याचदा चिडचिड होते, मन उदास होते किंवा डिप्रेशन जाणवते. गूळ आणि फुटाण्यात असे अमिनो ॲसिड्स आणि ट्रिप्टोफॅन असतात, जे मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स वाढवायला मदत करतात. यामुळे डोक्याचा ताण कमी होतो आणि मन प्रसन्न व फ्रेश राहते. नंबर 15. लहान मुलांची उंची आणि वाढ वेगाने होण्यासाठी उत्तम खुराक. वाढत्या वयाच्या मुलांना रोज गुळ फुटाणे दिल्यास त्यांची उंची, वजन आणि हाडांची ताकद योग्य प्रमाणात वाढते. तसेच सतत बाहेरचे अनहेल्दी पॅकेट फूड खाण्याची सवय मोडून शरीराला नैसर्गिक पोषण मिळते. गुळ फुटाण्याचा 100% फायदा मिळवण्यासाठी योग्य प्रमाण आणि वेळ. सर्वोत्तम परिणामांसाठी रोज सकाळी दात घासल्यानंतर उपाशीपोटी याचे सेवन करावे. 1 मूठभर सालीसकट भाजलेले फुटाणे आणि त्यासोबत एक लहान खडा सेंद्रिय गूळ, हे दोन्ही सावकाश बारीक चावून खावे आणि साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यावे. सलग 21 दिवस तुम्ही हा साधा नियम पाळलात तर अंगातली ताकद, हलकेपणा आणि चेहऱ्यावरील तेज पाहून तुम्ही थक्क व्हाल. गुळ फुटाणे खाताना कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी? नंबर 1. गंभीर डायबिटीज असणारे लोक.
गुळामध्ये नैसर्गिक साखर असली तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गूळ खाणे टाळावे. नंबर 2, किडनी स्टोनचा म्हणजेच मूतखड्याचा त्रास असणारे. गुळामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण असते. ज्यांना वारंवार मूतखड्याचा त्रास होतो त्यांनी गुळाचे अतिसेवन करणे टाळावे. नंबर 3, अंगात जास्त उष्णता किंवा मूळव्याध पाईल्स असणारे. गुळाचा गुणधर्म उष्ण असतो. ज्यांच्या शरीरात आधीच उष्णतेचे प्रमाण जास्त आहे, नाकातून रक्त येणे किंवा मूळव्याधीमध्ये रक्त पडणे असा त्रास होतो, त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन मर्यादित ठेवावे. नंबर 4, वजन कमी करण्याच्या स्ट्रिक्ट डाएटवर असणारे. गुळात कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्यास वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. नंबर 5, पोट फुगणे किंवा तीव्र अपचनाचा त्रास असणारे. पचनशक्ती खूप कमजोर असेल तर एकदम जास्त फुटाणे खाल्ल्याने पोटात गॅस किंवा पोट जड वाटू शकते, म्हणून प्रमाण नेहमी मर्यादित ठेवावे. गूळ आणि फुटाणे निवडताना होणाऱ्या 2 मोठ्या चुका. खरेदीची योग्य पद्धत. पिवळा धमक वर्सेस काळा सेंद्रिय गूळ. बाजारात मिळणारा एकदम पिवळा किंवा पांढरट गूळ हा केमिकल्स वापरून चकचकीत केलेला असतो, जो आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. नेहमी गडद तांबूस किंवा काळा सेंद्रिय गूळ वापरावा. सालीसकट भाजलेले फुटाणे. फुटाणे नेहमी सालीसकट खावेत. सालीमध्येच सर्वाधिक फायबर असते, ज्यामुळे पचन सुधारते. मीठ लावलेले किंवा मसाल्याचे फुटाणे खाणे टाळावे. खाताना काय काळजी घ्यावी. गूळ फुटाणे खाल्ल्यानंतर लगेच गटागटा गार पाणी पिऊ नये. नेहमी 15 ते 20 मिनिटांनंतर हलके कोमट पाणी प्यावे. घाईघाईत न गिळता बारीक चावून खावे, जेणेकरून तोंडातील लाळ त्यात व्यवस्थित मिसळेल. ज्या वयोवृद्धांना फुटाणे चावायला त्रास होतो त्यांनी फुटाण्याची पूड करून त्यात थोडा किसलेला गूळ मिक्स करून दुधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घेतले तरी पूर्ण फायदा मिळतो. निसर्गाने दिलेल्या या अत्यंत साध्या, स्वस्त आणि प्रभावी उपायाचा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात नक्की समावेश करा. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त वाटला असेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न किंवा अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. निरोगी राहा, काळजी घ्या. धन्यवाद.